करत असताना जयंत पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील या दोघांनी आपल्या पै पाहुण्यांना अध्यक्ष उपाध्यक्षपद दिलेलं आहे. मात्र विरोधक नेहमी भाजपकडं घराणेशाहीचा आरोप करतात आणि घराण्यामध्ये तिकीट दिलं म्हणून सांगतात. त्यावेळेला तिकीट देत असताना भाजपनं घराणेशाहीमध्ये कुणालाही तिकीट दिलं नाही आहे. या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीकडे कसं बघता? नाही, मी तुम्हाला धन्यवाद देईन. काय होतं की एखाद्या बैठकीमध्ये किती वाईट बोलायचं ना, त्याच्यामुळे मी हे म्हटलं की तुमचं वैर संपलं वगैरे लईच बोललो. त्यामुळे माझा मुद्दा मनात असलेला मी ठेवला होता पेंडिंग, तुम्ही काढला की आता त्यांच्या सदस्यांनीच विचारावं ना, का तुम्हाला घरातल्याशिवाय बाहेरचं कोणी मिळत नाही काय? एकाने उभं करायचं सुनेला आणि एकाने उभं करायचं बाच्याला, का बाकी काय कोण नसतं का? 11मध्ये कोणी नव्हतं का? इकडे 18मध्ये कोणी नव्हतं का? पण आता ते म्हणतील का हा आमच्या पार्टीचा निर्णय आहे, आमचे सदस्य आम्हाला जाव विचारतात. सर्वसामान्य माणूस विचारत जाव तुम्हाला. हां, संजय काका आल्यानंतर जयंत पाटलांनी जयंतराव आता जयंतराव असं वाद संपलं की नाही? दादाबापू घराण्याचा वाद संपला. लक्षात दादाबापू घराण्याचा वाद तुम्ही संपवला तुमच्या नेत्यांनी. दादाबापू एवढ्या शब्दाने बोलताना 3 पिढ्या म्हणजे जरा जास्त स्ट्रॉंग वाटतं. 3 पिढ्या त्याला कारण तुम्ही त्याला कारण आपल्याला पत्र आहे. हे पुण्यकर्म करण्याचं पुण्य श्रेय आम्हाला मिळालं. त्यामुळे मुद्दा असा आहे की भारतीय बीजेपीला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले. एक क्षयावत सगळे एकत्र, सगळे दुश्मनीचे एकत्र आले. पण ते एकत्र येऊन काय होणार? एक जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा निकाल बाजूने लागलेला होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मी आकडेवारी. आता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतं आहे. 4,12,600. आणि ज्यांचा जास्त काय म्हणूया जय जयकार होतो आहे आणि मला धोबीप्रचार दिला असं म्हणणाऱ्यांना 2,57,793 मतं मिळालेले आहेत. जय जयकार होतो आहे आणि मला धोबीप्रचार दिला असं म्हणणाऱ्यांना 2,57,000. काँग्रेस तुझ्याला असं वाटतं की आज खासदार मी झालो, खासदार मला आम्हाला 3,31,000 आता 4,00,000 झाला. 17 राष्ट्रवादीला 2,73,000 मतांचा विचार केला तर सर्वसामान्य माणसाचं मत काय, सर्वसामान्य माणसाला कुठला पक्ष हवा आहे याचा विचार केला. ह्या जरी जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसामान्य आणि चला आता हे तर आपल्याला मी एवढं सांगायला लागलो 6 मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादी आमचे ब्रँडेड बीजेपीचे कमळवाले 10 आणि तुम्ही तुकडे 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 गोळा करून त्याचे केले 11. तर इक्वल होईल, पास होईल. तुम्ही त्याला पळवलं सोडल्यानंतर त्याने कंप्लेंट दिली. आपला विभाग आहे त्याच्या कोर्टामध्ये कॉल गेलेला आहे, सुनावणी एवढ्या काय होत नाही. मी आता सांगण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, पण तुम्ही वेळच कशी घेतली, जिल्हा विधान कशावर कसं घेतलं? तुमची मतं 18, 3